हॅलो नमस्कार मंडळी आणि वेलकम बॅक टू वन मोर न्यू ब्लॉग. तर आजच्या स्पेशल ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की मी साडी वगैरे घालून इतकी रेडी होऊन कुठे जात आहे. तर मी जात आहे माझ्या मावस मामाच्या मुलाचं लग्न आहे आणि आता मी आहे लातूरमध्ये माझ्या माताजीकडे म्हणजे माझ्या मावशीकडे. तर आता मी पुण्यावरनं बसले, सकाळीच मी इथे पोहोचले आणि आता आम्ही जातो थोड्याच वेळामध्ये लग्न अटेंड करण्यासाठी. आणि काय आहे ना, हे लग्न कमी आणि गेट टुगेदर जास्त आहे. असं का तर मी सांगते. जेव्हा आम्हाला लग्नाची फिक्स डेट ही माहीत नव्हती तेव्हा आमचा एक ग्रुप आहे जिथे आम्ही सर्व बहिणी आहोत. तर आमच्या ग्रुपवरती सुरू झालं की आपण जातोय, सर्वजण भेटतोय आणि लग्नाला सर्वजण यायचं. म्हणजे माझ्या सगळ्या बहिणी जॉब करणाऱ्या आहेत आणि त्या खूप दूर राहतात. कुणी बेंगलोर, कुणी पुणे, कुणी संभाजीनगर वगैरे वगैरे. तर म्हटलं की ठीक आहे, काही जरी झालं तरी आज संडे आहे आणि आपण सगळेजण लग्नाला जायचं. छान मस्त आम्ही सर्व प्लॅनिंग केली, काय घालायचं, कसं घालायचं वगैरे. आणि फायनली तो दिवस आला. ओके, तर आता मी तिकडे जाते. भेटू आपण सर्वांना थोड्याच वेळामध्ये. ओके, आणि हे मी यासाठी तुम्हाला सांगते की जेव्हा आपण कधी लग्न वगैरे असतं ना, नक्की जात जा. म्हणजे सर्वांच्या भेटीगाठी होतात. स्पेशल आपण किती प्लॅन केला तर नाही भेटू शकत, पण अशा वेळी आपली भेट नक्कीच होते सर्वांशी. सो आम्हीही तोच प्लॅन केला आणि आता आम्ही निघतो लग्नाला जाणार. मी रेडी झाली आहे आता. आणखी बाकी आहे, ज्वेलरी बाकी आहे, थोडंसं मेकअप बाकी आहे. मी प्रज्ञाचा वेट करते. आणि ही जी साडी तुम्ही बघताय ती माझ्या मम्मीची साडी आहे. पप्पांची ना दरवर्षी त्यांच्या कॉलेजमधनं ट्रिप निघते आणि त्या ट्रिपला गेल्यानंतर काही ना काही घेऊन येतात. तर यावेळेस पप्पांनी ही साडी घेऊन आली होती. आय थिंक येवल्याची साडी आहे, येवला पैठणी काय तर नाही का, ती वाली साडी आहे जी पप्पांनी मम्मीसाठी आणली होती. सो ती मी मम्मीकडनं घेतली आहे. मला हा कलर कॉम्बिनेशन खूप जास्त आवडलं. आणि हे ब्लाऊज जे आहे तर ते राणी मॅमचं ब्लाऊज आहे, माझं नाही आहे. सो असा मी माझा लुक आज क्रिएट केला आहे. बाय बाय. तर आता आम्ही जस्ट मंगल कार्यालयामध्ये पोहोचलो आणि खूप लेट झाला यार. नेहमीच होतो. चलो, घोडा तर बाहेर दिसतोय म्हणजे नवरदेव पण बाहेर असेल. प्रज्ञा कुठे गेली? मंगल कार्यालयामध्ये एंट्री करतोय आम्ही आता. ओके, सर्व ऑलरेडी तिथं पोहोचलेत, आम्हालाच लेट झाला. हॅलो, तर आता मी मंगल कार्यालयामध्ये आले आहे. सगळे लोक जमा झालेत. थोडंसं अजून वेळ आहे लग्न लावण्यासाठी. सगळ्यांना कलवर यात या. हार्दिक हार्दिक आपल्या सर्वांना या ठिकाणी मी शब्द सुनावण्याचं सर्व स्वागत करतो. इथे आलेले सर्व प्रमुख पाहुणे, हॅलो गाईस, जसे की मी बोलले होते की आम्ही सर्व बहिणी लग्नाला आलो आहोत. तर चला पटकन मी माझ्या बहिणींची ओळख करून देते. ही आहे नूतन दिदी, जी छत्रपती संभाजीनगरला असते. सुजा दिदी, आपण रामदराच्या ब्लॉगमध्ये तिला पाहायला असणार. ती आहे अंजू दिदी, ती बेंगलोरला असते. ही सोनू दिदी, ही पण पुण्याला असते. आणि तिकडे आहे प्रज्ञा, जी आमचे फोटो काढत आहे. ओके, तर लग्न झालं आणि म्हटलं थोडंसं रील वगैरे काढूयात, फोटो वगैरे. पण बाहेर पाऊस सुरू झाला. खाली तुम्ही बघू शकता चिखल चिखल आहे.
पण गर्ल्स विल बी गर्ल्स. आता इतकं नट्टापट्टा केलं म्हणल्यानंतर ऑफकोर्स 2-4 फोटो तरी काढलाच पाहिजे. सो अशा पावसात आणि अशा चिखलात आम्ही आता फोटोशूट करतोय. कसं वाटतं तुम्हाला मुलींनो इतक्या दिवसानंतर भेटून? ओव्हर ऍक्टिंग ओव्हर ऍक्टिंग ओव्हर ऍक्टिंग. अरे आम्ही खूप दिवसापासून प्लॅन केलं होतं. जेव्हा कुठला मूवी का तो फू बाई फू मूवी आला, हा बाई पण भारी देवा, तेव्हा असं वाटलं होतं की यार मूवी बघितल्यानंतर वाटलं होतं यार भेटायला पाहिजे, पण प्लॅन नाही होऊ शकला. सो या लग्नाच्या निमित्तानं आम्ही भेटलो फायनली. गर्ल्स लवकर प्लॅन बनवा गोव्याचा, म्हणजे साडी घालून यायची गरज लागणार नाही. अच्छा, आणि ही आहे क्यूट क्यूट माऊ, नूतन दीदीची एकुलती एक मोठी मुलगी. हाय माऊ, हाय कर. आज सांगून घ्यावं लागतं. ही आहे तन्नू, अंजू दीदीची एकुलती एक मुलगी. माझं पोरगं कुठं माहित नाही. प्रज्ञाचं बाळ कुठं माहित नाही. प्रज्ञा फोटोशूट करते. तर चलो आम्ही थोडंसं फोटोशूट वगैरे करतो. भेटू थोड्या वेळामध्ये. बाय बाय. या पुढे हा थांब, तुझं मम्मा करते आता. लय म्हणजे आता हे काठी सोडत नाही. हो का? तुझं इथे काका लगेच पडत. हॅलो. तर तिकडून लग्न करून झालं. ओके हॅलो. सो लग्न लावून झालं, आमचं जेवण वगैरे झालं. त्याच्यानंतर आता आम्ही आलो प्रज्ञाच्या बाळाचं फोटोशूट करण्यासाठी. हॅलो गाईज, नमस्कार. ओके, तर लग्न लावून झालं आमचं. इकडे बघ सोनू, इकडे बघ, आपण व्हिडिओ करू. जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही आलोय प्रज्ञाच्या बाळाचं फोटोशूट करण्यासाठी, कारण की थोड्या दिवसामध्ये त्याचा फर्स्ट बर्थडे आहे. आणि ऑफकोर्स फर्स्ट बर्थडे हा खूप जास्त स्पेशल असतो, तर मला त्याला अजून स्पेशल बनवायचं फोटोशूट करून, म्हणून आम्ही आता इथं आलो आहोत. तर ओके, तर फोटोशूट झालं आणि आता आम्ही आलोय कपडे खरेदी करण्यासाठी, कारण की जसं की मी बोलले त्याचा पहिला बर्थडे आहे. तर आम्हाला त्याच्यासाठी छान ड्रेस घ्यायचा होता आणि आम्ही मागवला होता गोलीचा वडापाव. लातूर मधल्या लोकांना माहिती असेल गोली वडापाव. सो आम्ही गोलीचा वडापाव मागवला. खूपच छान आहे, म्हणजे असं वाटतंय बर्गरची फिलिंग येते खाताना. सो आम्ही ते खातो, कारण मला खूप भूक लागली. आम्ही फक्त फिरतोय ट्रॅव्हलिंग करतोय. सो चलो, जवळच आम्हाला फर्स्ट क्राय शॉप भेटलेला आहे, जिथे आता जाऊन आम्ही खरेदी करतो. बाय बाय. हॅलो. इकडे बघ. फर्स्ट क्राय मध्ये नव्हते आवडले ड्रेस. आता आम्ही दुसऱ्या शॉप मध्ये आलो आहोत आणि मी नट पण नाही काढली, मी तसेच घेऊन फिरते. हॅलो गाईज, तर निघाले मी आता लातूरवरनं पुण्याला जाण्यासाठी. मस्त गावपणा लाईटला. ओके, असं दिवस खूपच भारी होता. सर्वांना भेटून खूप छान वाटलं. चलो, एक दिवस थोडीशी ट्रॅव्हल जास्त झालं, दगदग झाली, पण सर्वांना भेटून इतकीच मजा पण आली. सो इट्स वर्थ इट. ओके, हे बघा पिल्लू. तर चलो, आता मी ट्रॅव्हल्स लातूरमधनं बाहेर पडते. 10:30 वाजलेत. 6-6:30 पण पोहोचून जाईल पुण्यामध्ये. बाय बाय.